मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि सकाळी सकाळी आपण व्हिडिओला सुरुवात केली. छान असं सकाळचं एकदम प्रसन्न वातावरण आहे. 4:30चा टाईम आहे आता. 4:30 वाजले. तरी सकाळी मी तुम्हाला माहितीच आहे, सकाळी सकाळी लवकर उठत असते आणि शेतीचे कामं चालू आहे. त्यामुळं घरातली कामं बी पटकन आवरली पाहिजेत ना, त्यामुळं सकाळी सकाळी लवकर उठलं ना कामं पटपट आवरतात. आणि आता ती सकाळी शरीराला सवयसुद्धा होऊन गेली आहे सकाळी सकाळी लवकर उठण्याची. आता थंडी चालू झाली आहे 4-5 दिवसापासून. खूप थंडी वाजते आता. 4:30ला आहे ना भरपूर अशी थंडी असते. आणि ह्या थंडीमध्ये सकाळ सकाळचं कामं आवरणं म्हणजे ना खूप मोठं मुश्किल. कारण उठावं वाटत नाही सकाळी सकाळी, पण उठलं ना तर मग काही वाटत नाही, थंडी वगैरे वाजत नाही नंतर. तर चला, अंगण वगैरे सर्व झाडून वगैरे झालं आहे. ओटा पण झाडून घेतला. आणि आता नंतर आहे ना चुलीला पोचारा द्यायचा, म्हणजे चूल सारवून घ्यायची आहे सफेद मातीने. तर चुलीला पण पोचारा देऊन घेते. अंघोळीच्या आधी हे सर्व कामं उरकून गेले ना तर बरं वाटतं. मग अंघोळ झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घ्यायची. तर हे सगळे कामं आहे ना आधी उरकून घेतले. तोपर्यंत विराज अंघोळ करत होता, त्याला कॉलेजला जायचं होतं ना. तर मग तो अंघोळ करत होता, तोपर्यंत म्हटलं बाहेरची कामं सगळी उरकून जातील. आणि ना भरपूर ताई आपले ब्लॉग बघत असतात, पण लाईक करायला विसरून जातात. लाईक करत जा, कारण तुमच्या लाईक आणि कमेंट केल्याने ना आम्हाला पण मोटिवेशन मिळतं. आम्हाला पण पुढचे व्हिडिओ बनवायला ना उत्साह येतो. त्यामुळे ना नक्की लाईक आणि कमेंट करत जा. तर आता दोघांच्या पण अंघोळी झाल्या. विराजची पण झाली, माझी पण झाली. दोघांसाठी चहा ठेवला होता, कारण तुम्ही म्हणशाल एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये चहा ठेवला आहे. याच्यामध्ये ना अगोदर दूध होतं थोडंसं, तर त्याच पातेल्यामध्ये ना मी चहा ठेवला आहे. दूध गरम करून घेतलं आणि त्यानंतर चहा ठेवला, म्हणजे त्याला मग कॉलेजला जायला बरं होईल. तर तो चहा घेतला का लगेच जात असतो. त्याची बस आहे ना सकाळी 6ला असते, त्यामुळं तो सकाळी लवकर जातो. तर आता त्याची पण आंघोळ वगैरे आवरलं आहे त्याचं, त्याला पण चहा देते आणि मी पण घेते. तर आता आहे ना 5:45 वाजले होते, बराच वेळ झाला होता. तर मी पीठ पण भिजवून ठेवलं होतं पोळ्या बनवण्यासाठी आणि इकडं चहा पण उकळत होता. तर पोळ्यांचं पीठ पण भिजलं आहे आणि आता त्याला पण जायचा टाईम झाला आहे. मग त्याला पण चहा गाळून देते आणि देवपूजा करून घेते, त्यानंतर पोळ्या करून घेते. तर बघा, देवपूजा झाली. माझे देवाऱ्यातले देव असताना ते पण धुवून तिथं मांडून दिले आणि फुलं पण वाहून दिले. गणपती बाप्पाला पण जास्वंदीचं फुल वाहिलं आहे. आता सध्या आहे ना फुलं पण थोडे कमी निघायला लागले. दोन्हीकडलं पण दिवे लावून घेतले मी. देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर आहे ना लगेच स्वयंपाक करून घेते, कारण आमच्याकडं सकाळी लवकर स्वयंपाक केला जातो ना, त्यामुळं. आणि नंतर आहे ना म्हणजे नाश्ता वगैरे काही राहत नाही आमच्याकडं, स्वयंपाकच लवकर करतात. स्वयंपाक वगैरे झाला, ते काही शूट घेतलं नाही मी. त्यानंतर आहे ना फरशी पुसून घेतली, कारण आहे ना बाबा फिरायला गेले होते, आजी अंघोळीला गेल्या होत्या आणि मिस्टर आहे ना म्हैस दूध होते, म्हणजे म्हशीचं दूध काढत होते. तर घरात कोणी नव्हतं, तेवढ्या वेळामध्ये ना फरशी पुसून घेतली. म्हणजे आहे ना कसं असतं, पावट्या वगैरे होती नाही, कारण आपण ये जा करतो ना त्याच्या पावट्या होऊन जातात. त्यामुळे आहे ना पटकन फरशी पुसून घेतली मी, म्हणजे कोबा पुसून घेतला. फरशी नाही आहे आमच्याकडं. तर अशा प्रकारे आहे ना सकाळची कामं पटपट होऊन जातात लवकर जर उठलं तर. त्यानंतर आहे ना आता 8 वाजले होते. फरशी वगैरे पुसून झाली होती माझी आणि भांडे आणि कपडे पण बाहेर आणले होते. पण आहे ना जनावरांना पाणी द्यायचं होतं, तर म्हटलं त्यांना पाणी पाजून देऊ आणि त्यानंतर मग आपल्या कामाला मोकळं. कारण आहे ना विराज शाळेत गेला, कॉलेजला गेला का जनावरांना पाणी पाजायचं माझ्याकडं असतं, कारण मिस्टर दूध घालायला जातात ना, त्यामुळं आहे ना पाणी मी पाजत असते सकाळी. त्यानंतर आहे ना संध्याकाळचं ते दोघं आवरून घेतात. जसं त्यांना वेळ भेटेल ना त्याप्रमाणे ते दोघं आवरून घेतात. मी मळ्यात राहते त्यामुळं. तर चला, आता जनावरांचं पाणी पण पाजून झालं आहे. 2च जनावरं राहिले तिकडली. मोठी म्हैस आहे ना तीच राहिली, तिला पण पाणी पाजून घेते आणि धुणं भांडे पण करून घेते. आता डायरेक्ट आहे ना तुम्हाला मळ्यात गेल्यानंतरच भेटते. धुणं भांडे काही शूट घेतलं नाही आहे मी, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि मळ्यात जायचं आहे, त्यामुळं मग पटकन आवरलं पाहिजे. ते शूट घ्यायच्या नादात आहे ना बराच वेळ होऊन जातो, त्यामुळं मग काही मी शूट घेतलं नाही ते. आणि इथं जनावरांना पाणी पाजून घेतलं आणि डायरेक्ट मळ्यातलाच व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण कसं आहे, तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात ते पण मला समजेल, म्हणजे त्या प्रकारे ना मी व्हिडिओ बनवत जाईल. कारण आता इथून पुढे ना दररोज डेली ब्लॉग येत जातील, तुम्हाला दररोजचे व्हिडिओ येत जातील. मध्ये माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळं मग मी व्हिडिओ काय काढलेच नाही आणि अपलोड पण केले नाही. शॉर्ट टाकायची, पण मोठे व्हिडिओ मी अपलोड करत नव्हती, कारण मला आहे ना बरं वाटत नव्हतं. त्यामुळं
तर चला आता आहे ना डायरेक्ट मळ्यामध्ये गेल्यानंतरच तुम्हाला भेटती. तर बघा मळ्यामध्ये पण कांदे खुरपायचं काम चालू आहे. मग कांद्यामध्ये ना भरपूर असं गवत आहे, कारण मध्ये ना खूप पाऊस चालू होता, त्यामुळे ना कांद्यातलं गवतच काढता येत नव्हतं आणि कांदे पातळ पडले, पण कांद्यामध्ये ना गवत आहे भरपूर आहे. तणनाशक मारलं होतं आम्ही पहिले सुरुवातीला, पण तेव्हा आहे ना काही गवत नव्हतं. त्यानंतर नंतरचा पाऊस झाला ना त्यांनी खूप असं गवत उठलं आणि त्या तणनाशक मारलं होतं, पण त्यांनी ना काहीच झालंच नाही. त्याचे फक्त शेंडे जळाले. त्यानंतर गवत तसंच परत डबल फुटलं ते. तर मग आता आहे ना कांदे निंदायला आली, पण मी एकटीच आहे आज मळ्यामध्ये कांदे निंदायला. मला काही जोडी कोणी नाही आहे आणि एकटीचंच चालू आहे. तर 4-5 वाफे निंदून झाले. त्यानंतर मग विराज आला होता, त्यांनी शूट घेतलं हे. म्हणजे ना 1 वाजता 1-1:30 वाजता येत असतो तो. तेव्हा आल्यानंतर त्यांनी थोडंसं इथं शूट घेतलं. मळ्यामध्ये आला होता माझ्याकडं घरी दुपारी जेवायला बोलवायला. तर त्यामुळे इथं आहे ना त्यांनी शूट घेतलं थोडंसं. त्यानंतर मग डायरेक्ट मी संध्याकाळचं शूट घेतलं. काही दुपारी मध्येच शूट घेतलं नाही आणि दुपारचं जेवणाचं काही घेतलं नाही. तर बघा आता आहे ना संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे. तर आजी पण आल्या होत्या आमच्या संग, म्हणजे आल्या होत्या इकडं चक्कर द्यायला, म्हणजे कांद्याच्या वावरामध्ये आल्या होत्या बघायला. तर त्यांचा पण शूट घेतलं आहे विराजनी. तर त्या नको म्हणत होत्या, पण त्यांनी घेतलं आहे थोडंसं. तर तो आला होता इथं मक्का आहे ना आमच्यावाली, तर मक्का घ्यायला आला होता जनावरांना. तसंच तिथं आहे ना त्यांनी थोडंसं शूट घेतलं. चारा आहे ना मकाचा तुम्हाला दाखवतेच मी पुढं, किती वाळून गेला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी होतं. पाय जात होते ना, त्यामुळं काही चारा काढताच आला नाही. आणि हे बघा हे तण मका सोंगून गेली इथली, पण गवत बघा किती तणनाशक मारले पण त्याला काहीच झालं नाही. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर गवत काही जळालं नाही, परत ते हिरवं होतं आहे आणि इथं मका घ्यायला आला होता तो चारा जनावरांसाठी. तर आला होता माझ्याकडंच आणि तिथं मका शेजारीच मी कांदे निंदते आहे ना, तर मग तिथं तसंच आला होता. तर तिथं हे ना त्यांनी शूट घेतलं. त्यानंतर तो चारा घ्यायला गेला आणि त्याच्याकडून मी घेतला मोबाईल. तर बघा अशा बिट्ट्या झाल्या आहेत, ते तुटत पण नाही आता, डायरेक्ट सोंगून घेत आहे चारा पण आणि बिट्ट्या पण. घरी आल्यानंतर आहे ना मग बिट्ट्या काढता आणि त्यानंतर मग चारा कुट्टी करून घेतात, जनावरांना देतात. तर आज आहे ना मी मळ्यामध्येच व्हॉइस ओव्हर करते, त्यामुळं थोडा वाऱ्याचा पण आवाज येत असेल, कारण आहे ना आज 1 वाजता मला वेळच नाही भेटला. म्हणजे कालचा व्हिडिओ आहे हा, पण आजच व्हॉइस ओव्हर करते मी. मला वेळच नाही भेटला सकाळी आणि रात्री लवकर झोपून गेलो होतो, खूप दमलो होतो त्यामुळं. तर आता मळ्यातच व्हॉइस ओव्हर करते मी. मस्त दिसतंय ना चंद्रदेव. काय करू राहिले? चला. तर बघा सकाळी ना देवपूजेच्या वेळेस फुलं उमललेली नव्हती, आता बघा किती फुलं उमलली आहे आणि अजिबात कोमजली नाही, ते एकदम टवटवीत आहे. तर आता आहे ना पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी चहा ठेवत होती आणि आम्ही मळ्यातून आलं ना दमल्यासारखं वाटतं. मग चहा घेतला ना एकदम फ्रेश वाटतं. ती सवय लागून गेली पहिल्यापासून ना, त्याच्यामुळं संध्याकाळी घरी आल्यानंतर आहे ना चहा घेतला का भारी वाटतं. तर आम्ही म्हणजे ना सर्वांसाठी चहा ठेवला होता, पाहुण्यांसाठी बी आमच्यासाठी बी. तर म्हटलं चहा उकळतो तोपर्यंत भांडे पण लावून देते, सकाळी घसलेले होते. तर भांडे पण लावून देते आणि चहा पण उकळतोय. बाबांचे मित्र ते आलेले होते, त्यांच्यासाठी चहा ठेवला होता मी इथं आणि त्या चहामध्ये आम्हाला पण ठेवला. तर आज आहे ना मस्त वांग्याची भाजी बनवायची. तर आजी बोलल्या की हिरव्या मिरचीची भाजी बनव, हिरव्या मिरच्या घालून आपण जे वाटण करतो ना तशी भाजी बनव शेंगदाणे घालून. तर तशी भाजी बनवायची आहे. आणि तर बघा आता आहे ना चहा पण उकळला आहे, चहामध्ये दूध टाकते आणि दूध टाकून चहा उकळल्यानंतर पाहुण्यांना पण देते. विराजला आवाज दिलाय, तो पण येतोय चहा न्यायला. तर दिवसभर आहे ना आज कांदे निंदायला एकटीच होती, त्यामुळे ना कांदे उरकलेच नाही निंदायचे. 5-6 वाफेच झाले, कारण गवत पण खूप होतं, त्याच्यामुळं एकटीला उरकत पण नाही. दोघी जर असतात तर मला एकटीला 5-6 झाले, अजून 5-6 झाले असते, 10-12 वाफे झाले असते दोघीं मिळून. पण मग मी एकटीच होते ना, त्यामुळं काही कांदे निंदायचे पण उरकले नाही. आणि आता आहे ना चहा घेते मी आणि बाहेर पण देते पाहुण्यांना आणि त्याच्यात भाजी पण करते. लगेच गॅसवरच स्वयंपाक करून घेणार आहे आज. आज काही चुलीवरच स्वयंपाक करणार नाही, कारण भरपूर उशीर झाला, आता 8 वाजले होते. आणि बघा डब्यामध्ये ना कप ठेवले होते, कारण कोणी पाहुणे आले ना मग एक्स्ट्राचे कप आहे ना असे बाजूला असतात, डब्यामध्ये ठेवून दिले होते मी, कारण वरती ना पडल्यानंतर फुटून जातात ते, त्याच्यामुळे ना डब्यात ठेवून देते, म्हणजे ना मग पडती नाही. तर आता चहा पण गाळून देते आणि लागल्या हाती लगेच भाजी पण टाकून देते. पीठ पण आहे ना भिजून ठेवलं होतं मी चहा उकळेपर्यंत, म्हटलं पीठ पण भिजल तोपर्यंत पोळ्या मग छान येतात. आणि आता आहे ना चहा देते.
तर विराजला आवाज देत होती, तो पण आला आहे चहा घ्यायला, म्हणजे बाहेर न्यायला. तर आता इथे आहे ना वांगे पण कापून घेतले मी आणि लगेच फोडणी द्यायला घेते आणि भांडे ना लगेच साईडच्या घमेल्यामध्ये तुम्ही बघत असाल भांडे लगेच जमा झाले चहाचे. रेसिपी ना काही पूर्ण दाखवत नाही तुम्हाला, कारण पूर्ण रेसिपी दाखवायची म्हणलं ना भरपूर असा टाईम होईल. कारण रेसिपी शूट करायला ना भरपूर वेळ लागतो, त्यामुळे ना रेसिपी काही पूर्ण दाखवत नाही आहे आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते आहे. नक्की तुम्ही ना कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघतात ते, आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात. मळ्यात की जास्त माळ्यातले व्हिडिओ टाकत जाऊ, कोणते आवडतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इथून पुढे ना दररोज संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ येत जाईल, नक्की पाहायला विसरू नका. आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा दिवसाची सुरुवात पण छान झाली आणि दिवसाचा शेवट म्हणजे संध्याकाळ पण खूप छान झाली. तर चला आजचा व्हिडिओची एंडिंग इथंच करते आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत सांगते, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय, धन्यवाद.